सर आज आपल्या ॲक्सॉन चालू आहे ना हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे. आपण MBBS के मुंबईकडनं झालेले आहेत आणि मॅडम पण आहेत. हा तुम्ही दोघं मिळून चालवणार आहात का ॲक्सॉन न्यूरो केअर सेंटर? नमस्कार, मी डॉक्टर रामदास सोळंके, न्यूरो फिजिशियन व माझ्या मिसेस श्रीमती डॉक्टर आदिती काळाते सोळंके, त्या रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट आहेत. ॲक्सॉन न्यूरो केअर या इन्स्टिट्यूटमध्ये आपण हे OPD बेस्ड इन्स्टिट्यूट आहे. इथे आपण OPD बेस्ड सर्व्हिसेस देणार आहोत न्यूरोलॉजीच्या पेशंटला आणि ऑन्कॉलॉजीच्या पेशंटला. सर मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काय करावं लागतं? अच्छा, जसं आपण निरोगी आयुष्य किंवा हेल्दी लाईफसाठी ज्या गोष्टी सांगतो इतर अवयवासाठी, त्याच गोष्टी मेंदूसाठी लागू पडतात. जसं की विशेष करून मेंदूच्या बाबतीत झोप आवश्यक असते, वेळेवर जेवण, वेळेवर झोप. या व्यतिरिक्त जसं वय वाढत जाईल तसं BP, शुगर या गोष्टी कंट्रोल करणे व नियमित व्यायाम करणे. व्यायाम जो असतो तो जो रिकमेंडेड आहे ब्रेनच्या हेल्थसाठी, तो असा असतो की आठवड्यातून 3 ते 5 दिवस 30 मिनिट ते 50 मिनिट मीडियम एक्सरसाइज हा व्यायाम आवश्यक असतो. त्याच्या व्यतिरिक्त जसं की कोलॅटरल सर्क्युलेशन वाढवण्यासाठी, जेणेकरून स्ट्रोक हा जो जसं प्रमाण आजकाल खूप वाढलेला आहे त्यापासून बचाव करण्यासाठी कोलॅटरल सर्क्युलेशन फार आवश्यक असतं. ज्यावेळेस ब्रेन स्ट्रोक येतो सर, तर त्यावेळेस लोकांनी काय केलं पाहिजे तातडीने? सर्वप्रथम ब्रेन स्ट्रोकची लक्षणं ओळखणे आवश्यक आहे. तर ब्रेन स्ट्रोकची जी लक्षणं असतील ते आपण सांगतो की फास्ट या स्वरूपात लक्षात राहतो. फास्ट म्हणजे F म्हणजे फेस डेव्हिएशन म्हणजे चेहरा वाकडा होणे. A म्हणजे अफेजिया म्हणजे बोलता न येणे किंवा बोलायला अडखळणे. तसंच स्पीच म्हणजे बोलता न येणे. हे थोडं रिपीट करतो. येस, तुमचा क्वेश्चन तसंच माझा मी आन्सर रिपीट करतो. चालेल सर, काय झालं तुम्ही मला जे प्रश्न तुम्ही आन्सर. स्ट्रोकची लक्षणे ओळखणं आवश्यक आहे. ते लक्षणे आपण अशा प्रकारे लक्षात ठेवतो. फास्टमध्ये F म्हणजे फेस डेव्हिएशन, चेहरा वाकडापणे. A म्हणजे आर्म विकनेस, एक हात किंवा एक पाय जड होणे. S म्हणजे स्पीच म्हणजे अफेजिया म्हणजे पेशंटला न बोलता येणे किंवा स्लरिंग. आणि T म्हणजे टाईम, हा अर्जंट टाईम आहे हॉस्पिटलमध्ये जाणे जिथे स्ट्रोकची अत्याधुनिक पद्धतीने उपचार केला जातो. याला पॅरालिसिस म्हणावं लागेल कसं? पॅरालिसिस ही एक जनरल टर्म आहे. पॅरालिसिस म्हणजे एक हात किंवा एक पाय किंवा चेहऱ्याचा विशिष्ट भाग न काम करणे. त्याचे भरपूर कारण असू शकतात. मसलला डॅमेज, नर्वला डॅमेज किंवा ब्रेनला डॅमेज. जर ब्रेनला डॅमेजमुळे जर विकनेस आला तर त्या पर्टिक्युलर पॅरालिसिसला आपण स्ट्रोक किंवा पक्षाघात म्हणतो. तर थोडक्यात पॅरालिसिस ही एक मोठी टर्म आहे, ब्रॉड टर्म आहे, ज्याचे अनेक कारण असू शकतात. आणि स्ट्रोक म्हणजे त्यापैकी एक विशिष्ट कारण आहे ज्यामध्ये ब्रेनला एक तर रक्तपुरवठा कमी पडतो किंवा रक्तस्राव होतो. स्पाईनचं तुम्ही हे दाखवलेलं आहे. स्पाईनमध्ये स्पॉन्डिलिसिस वगैरे सगळं त्याचे असतं. त्याची लक्षणं कशी होतात? स्पॉन्डिलिसिसची मेन लक्षणं म्हणजे पाठ दुखणे किंवा पाठ ताठ होणे किंवा कंबर दुखणे किंवा कमरेत लागलेली कळ एका विशिष्ट पायामध्ये जाणे, याला आपण सायटिका म्हणतो. हे स्पॉन्डिलिसिस किंवा स्पाईन संबंधी आजाराची लक्षणे आहेत. त्याच्यामध्ये काय टॅबलेटनी म्हणा, इंजेक्शननी म्हणा, तर नुसतं व्यायामने ते क्युअर होऊ शकतं? ते आजाराच्या सिव्हिरिटीवर अवलंबून आहे. जर सिव्हिअर प्रकारचं नर्व कंप्रेशन असेल तर त्याला जनरली सर्जरी लागते. व माइल्ड किंवा कमी स्वरूपाचं कंप्रेशन असेल तर ते टॅबलेट आणि फिजिओथेरपीनं कमी होऊ शकतं. ते पेशंटच्या आजाराच्या सिव्हिरिटीवर अवलंबून आहे की त्याला गोळ्या औषध व्यायामानं ठीक होईल किंवा सर्जरी लागेल. बरं सर, आपण बघत आहात की संभाजीनगरमध्ये 40च्या वरती पार आहे. अशा याच्यामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे? एक तर म्हणजे ब्रेन किंवा न्यूरोलॉजी किंवा इतर कोणत्याही आजारापासून वाचण्यासाठी विशिष्ट उन्हाळ्यात जेव्हा टेम्परेचर एवढं हाय असतं तेव्हा अतिशय जास्त उन्हाच्या वेळेस बाहेर न पडणे, खूप आवश्यक असेल तेव्हा बाहेर पडणे. जेव्हा बाहेर पडत असाल तेव्हा पांढरे कपडे घालणे ही काळजी घ्यावी व कानाला रुमाल बांधणे, पांढरा रुमाल बांधणे. पांढरे कपडे किंवा पांढरा रुमाल यासाठी की पांढरा रंग हा एनर्जी रिफ्लेक्ट करतो, जेणेकरून बॉडीची हीट वाढणार. नर्वबद्दल सांगा सर. नर्व संबंधी जे आजार असतात त्याला आपण इन जनरल न्यूरोपॅथी म्हणतो. न्यूरोपॅथीची भरपूर कारणे असतात. त्याच्यातलं मुख्य कारण म्हणजे डायबिटीस किंवा शुगर, वाढलेली शुगर हे आहे. आणि इंडियन पॉप्युलेशनमध्ये डायबिटीसचं प्रमाण खूप जास्त आहे. तर त्याचा योग्य उपचार व योग्य निदान करून आपण इथं ट्रीटमेंट करतो. त्यात भरपूर टेस्ट असतात. त्याच्यातली मुख्य टेस्ट म्हणजे NCV किंवा NCS, नर्व कंडक्शन स्टडी, ज्यामध्ये नर्वच्या करंटची तपासणी केली जाते व योग्य उपचार करून त्याला पेशंटला. तुम्ही कोणती नवीन टेक्नॉलॉजी वापरता का सर्जरीसाठी? सर, मी न्यूरो फिजिशियन आहे. जर सर्जरी लागली तर आपण न्यूरो फिजिशियनकडे रेफर करतो. ते मेनली कंप्रेशन असेल तर त्यात भरपूर प्रकारचे कंप्रेशन असतात. ते स्पायनल कंप्रेशन किंवा कार्पल टनल सिंड्रोम, ज्याचं हाताची नस दबली जाते.
Sir, sir, can you tell something about मराठीत बोला, epilepsy? मराठीत बोला. Epilepsy. इपिलिप्सी अपस्मारक किंवा फिट मिरगी म्हणजे पेशंटला झटके येतात, झटके फिट इपिलिप्सी याला म्हणतो. हा आजार योग्य उपचार व योग्य निदान पूर्णपणे कंट्रोलमध्ये येऊ शकतो. इपिलिप्सीच्या बऱ्याचशा याला स्टिग्मा आहे, म्हणजे पेशंट घाबरतात. आपल्याला इपिलिप्सी आहे हे जर समाजात कळलं तर आपल्याला दुय्यम वागणूक देईल का किंवा लपवण्याचा प्रयत्न केला जातो. तर हे चुकीचं आहे, कारण इपिलिप्सी असलेल्या पेशंटला कधीही फिट येऊ शकते. जर फिट आली तर पेशंट समजा रस्ता क्रॉस करत असेल तर ॲक्सिडेंट होऊ शकतो, बाईक चालवत असेल किंवा कार ड्रायव्हिंग करत असेल तर तेव्हा ॲक्सिडेंट होऊ शकतो व पेशंटला इजा होण्याची शक्यता असते. या उलट पेशंटने आपला इपिलिप्सी याचं निदान करून योग्य ट्रीटमेंट घेतली तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. व इपिलिप्सी अशा असतात की त्यांचा उगम मेंदूच्या विशिष्ट भागातून असतो. तर तो जर उगम बिंदू आपण शोधला व तो ऑपरेशन करून काढला तर हा ऑपरेशनला ठीक होणारा एपिलेप्सीचा प्रकार असतो जो पूर्णपणे कंट्रोलमध्ये येऊ शकतो. सर आपलं ॲक्सॉन हॉस्पिटल जे आहे हे 24 तास उघडं राहणार आहे. ॲक्सॉन आपण हे जे इन्स्टिट्यूट आहे यात आपण ओपीडी बेस सर्व्हिसेस देणार आहोत. यात नॉन एमर्जन्सी सर्व्हिसेस असतील, मेनली ओपीडीमध्ये कन्सल्टेशन, आजाराचं निदान व डायग्नोसिस वगैरे करून. डायग्नोसिस आणि उपचार. यामध्ये मेनली आपण न्यूरोलॉजिक आणि ऑन्कोलॉजिक डिसऑर्डरचं निदान आणि उपचार करणार आहोत. न्यूरोलॉजी संबंधी आजार जसं की स्ट्रोक, स्मृतिभ्रंश, पार्किन्सन किंवा कंपावात, स्पॉन्डिलिसिस किंवा न्यूरोपॅथी, इतर आजार किंवा हेडेकसारखे आजार. व ऑन्कॉलॉजी संबंधी आजार, मॅडम ऑन्कॉलॉजिस्ट आहेत तर ब्रेनचे कॅन्सर, ओरल मॅलिग्नन्सी, पोटाचे कॅन्सर, जेनेटेलिया, ब्रेस्ट कॅन्सर किंवा इतर कोणत्याही कॅन्सरचे मार्गदर्शन होऊ. समजा एखादा एमर्जन्सी आली मग पेशंट जर इथे आले तर त्याला आपण प्रायमरी ट्रीटमेंट किंवा एमर्जन्सी ट्रीटमेंट करून त्या विशिष्ट आजाराची जी डेफिनेटिव्ह मॅनेजमेंट होते ते त्याला करणार जर एमर्जन्सी असेल. सर तुम्ही काय मेसेज देणार तुमच्या ॲक्सॉन हॉस्पिटलबद्दल? ॲक्झॉन न्यूरो केअर इथे आपण न्यूरोलॉजी आणि ऑन्कोलॉजीच्या डेडिकेटेड सर्व्हिसेस देणार आहोत व पेशंटच्या या इन्स्टिट्यूटतर्फे सफरिंग्स कमी करण्याचा प्रयत्न करणार. तुझं नाव आहे का? मी डॉक्टर रामदास सोळंके, न्यूरो फिजिशियन, ॲक्झॉन न्यूरो केअर, छत्रपती संभाजीनगर व ऑपोजिट टू डी मार्ट ॲड्रेस टाकायचं. कसं ते लोक बघून ते ओके आम्हाला फोन नाही करते, तुम्हाला फोन. रामदास सोळंके, न्यूरो फिजिशियन, ॲक्झॉन न्यूरो केअर व श्रीमती डॉक्टर आदिती काळदाता सोळंके, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट. इथे ॲक्झॉन न्यूरो केअरमध्ये सर्व्हिसेस देणार आहोत. ॲक्झॉन न्यूरो केअर 82 रो हाऊस, चाणक्यपुरी, दर्गा रोड, अपोजिट टू डी मार्ट, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. मी डॉक्टर आदिती काळदाते सोळंके, मी रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट. मॅडम आपण जे कॅन्सर आपलं आहे ना, ते कॅन्सरचे सिम्टम्स काय असतात स्टार्टिंगचे, ते कसे ओळखतात? मी ऑन्कोलॉजिस्ट आहे, म्हणजे आपल्याकडे मॅक्सिमम जे असतात ते कॅन्सर पेशंट्स असतात. आणि जेव्हा आपण कॅन्सर म्हणतो त्यावेळेस बरेचसे फिमेल पेशंट्स, मेल पेशंट्स जे असतात ते कुठले पण सिम्टम्स लपवतात किंवा गाठ आहे, छातीमध्ये गाठ आहे किंवा पिशवीच्या कप्प्याचा कॅन्सर जर असेल तर अंगावरचं जात असेल तर ज्या फिमेल्स असतात त्या घाबरून घरी बसतात. आणि मेल्स ज्यांना काही ॲडिक्शन्स असतील, टबॅको चेविंग किंवा गुटखा ह्यासारखे ॲडिक्शन्स त्यांना माहिती असतात की आपल्याला पुढे चालून यामुळे कॅन्सर होऊ शकतो. तर जर तोंडात जखम आहे आणि खूप दिवस झालं ती जखम भरत नाही आहे तर तशी जखम आपण जाऊन डॉक्टरला जर दाखवली आणि मला कॅन्सर आहे हे सिद्ध झालं तर ह्या भीतीने पण खूप पेशंट्स डॉक्टरपर्यंत जातच नाही. तर ह्या सगळ्या ज्या भीती असतात त्या भीतीमुळे आपण जेव्हा डॉक्टरपर्यंत जात नाही त्यावेळेस आपण एक चूक करतो की अर्ली स्टेज कॅन्सर जे डिटेक्ट होऊ शकतात आणि जे बरे होऊ शकतात ते आपण अवॉइड करतो आणि ते स्टेज 3, स्टेज 4 मध्ये डायग्नोज होतात जस्ट बिकॉज की आपण ते लवकर डायग्नोज नाही करत. कधी कधी मेल डॉक्टर असतो म्हणून फिमेल्स त्यांच्याकडे जात नाही की आम्हाला आता लाज वाटते, आम्ही कसं एक्झामिनेशन्स मेल डॉक्टरकडे करून घेऊ किंवा मेल पेशंट्स फिमेल डॉक्टरकडे जाण्यासाठी घाबरतात. ह्या सर्व गोष्टी आपण अवॉइड करू शकतो. ह्याचा अवेअरनेस सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. कॅन्सर झाल्यावर त्याचा उपचार जेव्हा आपण घेतो ती एक वेगळी ट्रीटमेंट राहते, पण कॅन्सर होण्याच्या अगोदरच्या ज्या सगळ्या आपण प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत किंवा ज्या स्क्रीनिंग असतात ह्या जर आपण केल्या तर आपण स्वतःला कॅन्सरपासूनच वाचवू शकतो. तर स्क्रीनिंग हा कॅन्सरच्या ट्रीटमेंटमधला सगळ्यात खूप मोठा टप्पा असतो.
आता गव्हर्नमेंटच्या पण खूप स्कीम्स आहेत की स्क्रीनिंग करणं खूप गरजेचं असतं. स्क्रीनिंग म्हणजे दर 6 महिन्याला, वर्षाला मेल असो किंवा फिमेल असो यांनी डॉक्टरकडे जाऊन स्वतःचे हेल्थ चेकअप्स करणं खूप गरजेचं असतं. केमोथेरपी, रेडिएशन आणि सर्जरीमध्ये काय डिफरन्स आहे? येस, किमोथेरपी म्हणजे ही सलाईनद्वारे दिली जाते आणि त्याचे वेगळे प्रोटोकॉल्स असतात. काही 7 दिवसाची किमोथेरपी असते, काही 21 दिवसाची असते आणि काही टॅबलेट फॉर्ममध्ये देखील असते किमोथेरपी. रेडिएशन थेरपी जी असते ती आपण एक मशीन असते त्याद्वारे अल्फा, बीटा, गॅमा ह्या सगळ्या रेडिएशन्सच्या माध्यमाद्वारे आपण रेडिएशन देतो आणि याचबरोबर ऑपरेशन्स हा एक प्रकार असतो जो पेशंटला आपण जेव्हा सर्जरीज जे म्हणतो ते कॅन्सरच्या सर्जरीज ज्या किमो आणि रेडिएशनच्या अगोदर देखील असू शकतात किंवा मध्यात देखील असू शकतात. मॅडम उपचारामुळे काही साईड इफेक्ट्स वगैरे? किमोथेरपी आणि रेडिएशनचे जे उपचार असतात त्यामध्ये बेसिक साईड इफेक्ट्स असतात पण ते मॅनेजेबल असतात. ते आपण काही मेडिसिन्स देऊन ते मॅनेज करू शकतो. काय जर्मनच्या पातळीने वगैरे होत असतं? जर्मन म्हणजे ह्याचे तुम्ही भरपूर रील्स बघितले असालच की म्हणजे ह्याचे भरपूर माहिती देखील वाचली असेल की जर्मनमुळे होऊ शकतं. एक याच्या मागे ना एक स्टोरी आहे. जेव्हा इंग्लंडचं आपल्या भारतावर ज्यावेळेस राज्य होतं त्यावेळेस ते आपल्या इंडियन लोकांना कैदी बनवून ठेवत होते. त्यांना ते जर्मनच्या भांड्यामध्ये जेवण देत होते. त्याच्यामध्ये लॉजिक हे होतं की जर्मनमध्ये जेव्हा आपण कुक करतो तर त्यामधनं जे रसायन बाहेर निघतात त्यामुळे इम्युनिटी कमी होते आणि स्लोली इम्युनिटी कमी होऊन तो माणूस कुठल्या रोगप्रतिकारक क्षमता ज्या असतात आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी कमी करण्याची म्हणजे जी इम्युनिटी कमी करतात हळूहळू आणि त्यामुळे आपल्याला कॅन्सर म्हणा किंवा दुसरे पण आजार जडण्यास कारणीभूत ठरतात. तर फक्त कॅन्सरच होईल असं नाही, आपली इन जनरल इम्युनिटी कमी करतात. प्लास्टिक तर 100% प्लास्टिक इज व्हेरी बॅड. त्याच्यामध्ये PVC कोटिंग असते आतमध्ये आणि PVC हे म्हणजे सायंटिफिकली प्रूव्हन एक केमिकल आहे ज्याने की भविष्यात कॅन्सर होऊ शकतो. मॅडम आपल्या क्लिनिकमध्ये कोणत्या सुविधा आहेत? आपल्या क्लिनिकमध्ये आपण सरांच्या ज्या सगळ्या मशीन्समध्ये EEG, NCD, EMG ह्या सुविधा तर आहेतच. सोबतच कॅन्सर रिलेटेड स्क्रीनिंग, अर्ली कॅन्सर डिटेक्शन, ब्रेस्ट स्क्रीनिंग किंवा HPV जे वॅक्सिन्स आहेत ते आपण देणार आहोत. अर्ली कॅन्सर डिटेक्शन ह्या सगळ्या सुविधा आहेत. लोकांना कर्करोगाबद्दल जागरूकता करण्यासाठी काय सांगाल? कर्करोगासाठी जागरूकतेसाठी मी जे सांगितलं की अर्ली डिटेक्शन की आपल्याला जो कॅन्सर आहे तो फर्स्ट किंवा सेकंड स्टेजमध्ये जर डायग्नोज झाला तर आपण कॅन्सर पूर्ण बरा करू शकतो. कॅन्सरचं प्रमाण वाढण्याचं कारण की आपण आउटसाईड फूड जे खातो त्याच्यामध्ये मल्टिपल टाईम जे फ्राईंग होत असतं, सोबत त्याच्यामध्ये खूप सारे प्रिझर्वेटिव्ज असतात, ज्या आपण बाहेरच्या फवारलेल्या ज्या गोष्टी घेतो त्याच्यामध्ये जे पेस्टिसाइड्स असतात ते. हे झालं आपलं एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. आणि जेनेटिक फॅक्टर्स असतात आपल्या घरात, आई वडिलांना, आजी, काका ह्या सगळ्यांना कोणाला जर कॅन्सर असतील तर त्यामुळे देखील आपल्याला होऊ शकतो. हेरिडिटीमुळे पण होऊ शकतं. हेरिडिटरी पण असतात. आणि दुसरं असतं ॲडिक्शन्स, टबॅको, ड्रिंकिंग, स्मोकिंग या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, जेंट्स झालं मॅडम, पण महिलांमध्ये प्रमाण जास्त. महिलांमध्ये इन्फेक्शन्सचे कॉजेस असतात. ज्या महिला खूप जास्त म्हणजे पिरियड्समध्ये जर पॅड यूज करत नसतील, तिथे कपड्याचा वापर होत असेल तर इन्फेक्शन होतं. HPV व्हायरस जो असतो, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, हा इन्फेक्शनचा एक व्हायरस असतो. तो हळूहळू करून तिथली पॅथॉलॉजी चेंज करतो आणि पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर कॉज करतो. आणि ब्रेस्ट कॅन्सरबद्दल थोडं. ब्रेस्ट कॅन्सर हा जेनेटिक आहे. सोबत त्याच्यात एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स ॲज सच काही नाही आहेत, पण एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समध्ये बाकीच्या ह्या ज्या गोष्टी सांगितल्या पेस्टिसाइड्स आणि ह्याच्यामुळे तर होऊ शकतो, पण जेनेटिक फॅक्टर्स हे खूप जास्त आहेत. मॅडम काय काळजी घ्यायला पाहिजे? महिलांनी ज्या 30च्या पुढे आहेत आणि ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे त्यांनी स्क्रीनिंग करणं खूप गरजेचं आहे. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन्स, HPV व्हायरसच्यासाठीचे जे वॅक्सिन्स आहेत ते घेणं पण गरजेचं आहे. काय मेसेज देणार? अर्ली डायग्नोसिस इज द की. म्हणजे जर आपण लवकर कॅन्सरला निदान केलं तरच आपण त्याच्यापासून स्वतःचं संरक्षण करू शकतो आणि ॲडिक्शन्स, इन्फेक्शन्स ह्याच्यापासून शक्य तेवढं आपण दूर राहतो. थँक्यू मॅम.